राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार। दोन्ही पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपात विलीन होतील। संजय राऊतांचा मोठा दावा, विलीन व्हावंच लागेल, पण सध्या वेट अँड वॉच सांगितलंय राऊतांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये भेटीगाठी घेण्यासाठी सुनेत्रा पवार हॉटेलमधून रवाना। एनडीएमधील काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार। खरात प्रकरणी एनसीपीचे नेते अडचणीत येत असताना सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला महत्त्व। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून 2च पदांचा उल्लेख। सुनेत्रा पवार अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार असा उल्लेख। तटकरे पटेल यांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। राष्ट्रवादीच्या घटना बदलासंदर्भात पटेल तटकरेंच्या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार असमाधानी। पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावेत। सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, सूत्रांची माहिती। तटकरेंनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं होतं, विकास लवांडेंचा आरोप आहे। तर तटकरे पटेल यांनी गेली काही वर्ष भाजपचं हस्तक म्हणून काम केलं। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंचा ट्विट करत दावा। भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून देखील तयारीला सुरुवात। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत। पुणे भाजपमधील इच्छुकांच्या आशेवरती पाणी फिरलं। प्रमाणपत्रावरती 5 वर्षांचा उल्लेख असल्यानं पक्षामध्ये आता नाराजीचे सूर उमटत आहेत। परभणीच्या पाथरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी निलंबित। पुढील 2 दिवस सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आलं। विषय पत्रिकेच्या बाहेरील मुद्द्यावरती बोलल्यानं कारवाई करण्यात आली आहे। अकोलामधील पोलीस घटना अत्यंत घृणास्पद आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाहीये। एकनाथ खडसेंची टीका। अकोल्याच्या पोलिसाला निलंबित केलं पाहिजे, एकनाथ खडसेंची मागणी।